सुरुवातीला बातमी मुंबईतून। मुंबईमध्ये एआयच्या विश्वामध्ये महाराष्ट्राचे महत्वाकांक्षी निर्णय हा समोर आलेला आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता एआय धोरण 2026 जाहीर करण्यात आलेला आहे। राज्यात 10,000 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक होणार आहे। 1.5 लाख रोजगार संधीची निर्मिती सुद्धा होणार आहे। राज्यभरात एआयच्या संधीचे संतुलन साधण्यासाठी 6 एआय उत्कृष्टता केंद्र हे स्थापन केले जातील। राज्यात 5 एआय इनोव्हेशन सिटीजची सुद्धा स्थापना होणार आहे। आशिष शेलार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। जय, रोजगारासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे, अधिकची माहिती या संदर्भात। नक्की जगदीश, आपण पाहिलं असेल की ज्याच पद्धतीने एआयचा वापर ज्याच पद्धतीचा एआयचा वापर ज्या वेगाने सुरू आहे, त्याच अनुषंगाने आता राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक महत्वपूर्ण निर्णय हे एआयच्या माध्यमातून घेतले गेले तर पाहायला मिळते। एआय धोरण 2026च्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना ज्या रोजगाराची संधी या ठिकाणी यामधून उपलब्ध होणार आहे। त्यामध्ये जवळपास 3 कोटी 3 कोटी खरं तर बेरोजगारांना यामध्ये संधी उपलब्ध होणार आहे। त्यामुळे एक मोठा दिलासा हा महाराष्ट्र राज्याच्या सरकारमधून या निर्णयानंतर येताना पाहायला मिळणार आहे। एआयचा वापर हा सध्याच्या घडीला युवकांच्या माध्यमातून जो वापर आहे तो जोर धरताना आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे या अनुषंगाने एक महत्वपूर्ण निर्णय हा एआय धोरण 2026च्या माध्यमातून राज्य सरकारने घेतलेला पाहायला मिळतो। त्यासोबतच हरित भारतच्या अनुषंगाने सुद्धा महत्वाकांक्षा निर्णय हा त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। जवळपास 3 कोटी झाडे लावण्यासाठीची झाडे लागवण्यासाठी लागवड करण्यासाठी सुद्धा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अध्ययासाठी सुद्धा तो एक महत्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी आज घेणार। त्यामुळे अनेक असे महत्वपूर्ण निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीतून समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। ठीक आहे जय, तुम्ही असेच जोडलेले रहा।